श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. आज आपण गीतेमधला या अध्यायातला 4था श्लोक पाहणार आहोत. न कर्मणां अनारंभात नैष्कर्म्यं पुरुषो अश्नुते न च सन्न्यसनात् एव सिद्धिं समधिगच्छति. न कर्मणां अनारंभात् नैष्कर्म्यं पुरुषो अश्नुते न च सन्न्यसनात् एव सिद्धिं समधिगच्छति. न कर्मणां अनारंभात् नैष्कर्म्यं पुरुषो अश्नुते न च सन्न्यसनात् एव सिद्धिं समधिगच्छति. या श्लोकाचा अर्थ आपण बघूया. केवळ कर्म न करण्याने मनुष्य कर्मबंधनातून मुक्त होऊ शकत नाही. तसेच केवळ संन्यास घेतल्यानेही मनुष्य सिद्धी प्राप्त करू शकत नाही. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत, अर्जुना, पुरुषाला विहित कर्माच्या आरंभा वाचून ज्ञान योग रूपी निष्ठा कधीच प्राप्त होऊ शकत नाही. केवळ ज्ञानरहित संन्यास घेतला तरी देखील ज्ञानयोग निष्ठा प्राप्त होत नाही. कर्माचा आरंभ न केल्याने पुरुषाला नैष्कर्म्य ही अवस्था प्राप्त होत नाही. तसेच कर्माचा त्याग केल्यामुळे सुद्धा त्याला सिद्धी प्राप्त होत नाही. आता या श्लोकावर ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या ओव्या लिहिल्या त्या आता आपण बघूया. ओवी क्रमांक 45. वाचोनी कर्मारंभ उचित न करिता सिद्धवत कर्महीना निश्चित होई जेना. अर्जुनाच्या मनामध्ये अशी इच्छा होती की त्याला ते अघोरी कर्म करायची इच्छाच नव्हती. म्हणून भगवान म्हणतात की अरे अर्जुना, कर्माला आरंभ केल्याशिवाय, त्याला योग्य दिशा दिल्याशिवाय तू कर्मच सोडून देतोस हे म्हणतोस, हे शक्यच नाही. मग तू जर कर्मच सोडशील तर कर्मवीर होशील कसा? काहीही न करणं हे देखील एक प्रकारचं कर्मच आहे. एखादा माणूस जर म्हणाला, आज मी काहीच करणार नाही, नुसता झोपून राहील, अहो झोप घेणं हे सुद्धा कर्मच आहे. आपल्या जीवनामध्ये कोणतीही जरी हालचाल झाली तरी त्याला कर्मच म्हणावं लागेल. म्हणजे जराशी जरी हालचाल झाली तरी ते कर्म झालंच म्हणून समजा. आपण अगदीच काही नाही केलं, डोळे मिटून जरी बसलो तरी डोळे मिटणं हे देखील कर्मच आहे. डोळे उघडून बघणं हे देखील कर्मच आहे. पाय दुखायला लागला म्हणून मांडी हलवली हे देखील कर्मच आहे. म्हणून भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत, अरे अर्जुना, कर्म न केल्याशिवाय आपण राहूच शकत नाही. आपल्या हातून काही ना काही कर्म हे घडतच असतं. म्हणून आपण त्या घडणाऱ्या कर्माला योग्य दिशा दिली आणि कर्म केलं तर ते कर्म उत्तम प्रकारे होईल. अन्यथा आपण जर कर्मच केलं नाही तर कर्महीन होईन हा तुझा भ्रम आहे. भगवंतांना पुन्हा पुन्हा अर्जुनाला हेच सांगायचं आहे की तू ज्या परिस्थितीमध्ये आहेस ती परिस्थितीच मी सोडून जाईन, तोडून जाईन या म्हणण्याला काहीच अर्थ नाही.
उलट आपण त्या परिस्थितीमध्ये बांधले गेलेलो आहोत हे सर्वांनीच लक्षात घ्यावं. पुढची ओळ की प्राप्त कर्म सांडीजे येतुलेनी नैष्कर्म्य होईजे हे अर्जुना वाया बोलीजे मूर्खपणे. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत, अर्जुना कर्म समोर आलेलं आहे आणि मी ते करणार नाही असं तू मूर्खासारखं कसं बोलतो आहेस, नाही का. आपण सर्वजण परिस्थितीमुळे कसे बांधले गेलेलो आहोत किंवा परिस्थिती पुढे आपण कसे लाचार होतो, किती लाचार होतो हे हैदराबादचे जे केशव स्वामी नावाचे एक फार मोठे सद्ग्रस्त होऊन गेले, ज्यांनी रामदास स्वामींना समर्थ रामदास स्वामी अशी पदवी दिली. ते म्हणतात, न जावे तेथेची लागेल जावे, न खावेची तेची लागेल खावे, न वदवेची ना तेची लागे वदावे, स्वभावेची निर्माण केलेची देवे. नाही का. म्हणजे जिथं आपल्याला जायची इच्छा नसते तिथं आपल्याला जावं लागतं. जे आपल्याला खाऊ नये असं वाटतं तेच आपल्याला खावं लागतं. जे आपल्याला बोलू नये असं वाटतं तेच आपल्याला बोलावं लागतं. कारण या सगळ्या गोष्टी भगवंताने निर्माण केलेल्या आहेत, नाही का. आपण बाजारातून जे काही वस्तू आणतो, पदार्थ आणतो, आपण कितीही शुद्ध, स्वच्छ, सात्विक म्हणून आणलं, कितीही महागाईची वस्तू आणली तरी त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारची भेसळ केलेली असेल, काय काय त्याच्यामध्ये मिसळलं असेल हे काय आपल्याला सांगता येत नाही. जे उपलब्ध आहे आणि जे मिळतं आहे तेच आपल्याला खावं लागतं. आणि या विश्वामध्ये ते अन्न म्हणून आपल्या पुढे येतं. काही वेळेला कारखान्यामध्ये काम करणारे कर्मचारी किंवा एखाद्या ऑफिसमध्ये काम करणारे कर्मचारी त्यांच्या कॅन्टीनमध्ये खातात, तिथे जेवण करतात. त्या कॅन्टीनमध्ये कोणत्या प्रतीचं आणि कसं अन्न मिळेल हे काही आपल्याला सांगता येत नाही. त्याच्यात काय काय मिसळलेलं असेल, कोणत्या प्रकारची भेसळ केली असेल हेही आपल्याला सांगता येत नाही. परंतु जे समोर आलेलं असतं ते आपल्याला खाणं भाग पडतं. इच्छा नसली तरी आपल्याला ते अन्न गोड मानून मुकाट्याने खावं लागतं. प्रसंगी जे जे घडेल ते सहन करावं लागतं, मुकाट्याने सोसावं लागतं. अहंता गुणे दुःख शोका न घ्यावे, मीपणा करून अंगावर विनाकारण दुःख ओढवून घेऊ नये. पुढे काय होईल ते पहावे, बरे ओखटे सर्व साहून न्यावे. आपल्या वाट्याला जे काही येईल ते सहन करावं, सोसावं. हे कोण सांगतंय तर समर्थ रामदास स्वामी सांगतात. कर्माचं बंधन हे असं असतं. आता ज्ञानेश्वर महाराज आपल्याला 2 दृष्टांत देत आहेत. ओवी क्रमांक 47. सांगे पैल तिरा जावे, ऐसे व्यसन का जेथ पावे, तेथ नावे ते त्यजावे घडे केवी. नाही का. ज्ञानेश्वर महाराज कर्माचं महत्त्व काय हे समजून सांगण्यासाठी एक फार सुंदर दृष्टांत देतात. ते म्हणतात की आपण प्रवास करतो आहोत, वाटेत नदी आलेली आहे. आता ही नदी ओलांडून पलीकडं कसं जायचं
अशी समस्या निर्माण झालेली आहे. आणि आपल्याला तर पलीकडे जावंच लागणार आहे, त्याच्याशिवाय गत्यंतर नाही. आणि असं असताना मला पैल तीरावर जाणं आवश्यक असताना सुद्धा मी जर नावेमध्ये बसणारच नाही असा जर अट्टाहास केला तर हा वेडेपणा नाही का? या कर्मांच्या पलीकडे परमात्मा आहे, त्याचं दर्शन घ्यायचं आहे. आत्मस्वरूपापर्यंत आपल्याला जायचं आहे. त्यामध्ये आपल्याला ही मायारूपी नदी वाटेत आलेली आहे, ती ओलांडून पलीकडे जायचं आहे. ही नदी ओलांडायची आहे, ती अज्ञानाची आहे, मायेची आहे म्हणा, कर्माची आहे म्हणा. त्या नदीला काय वाटेल ते नाव द्या, परंतु ती नदी ओलांडल्याशिवाय म्हणजेच कर्म केल्याशिवाय आपल्याला भगवंतापर्यंत जाता येणार नाही. ही नाव जशी आपल्याला नदीच्या पलीकडे घेऊन जाते, त्याप्रमाणे आपण केलेलं कर्मच आपल्याला पलीकडच्या अवस्थेला म्हणजे कर्मशून्य अवस्थेला घेऊन जाते. पुढच्या ओवीमध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत, ना तरी तृप्ती इच्छिजे, तरी कैसेनी पाकू न कीजे, की सिद्धू ही न सेविजे, केवी सांगे. ज्ञानेश्वर महाराज दृष्टांत फार सुंदर देत आहेत. आपल्याला प्रचंड भूक लागलेली आहे, खायला हवं आहे, स्वयंपाकसुद्धा तयार आहे, तो नको म्हणायचं. आणि बाई म्हणते पुन्हा नवा स्वयंपाक करून घालते, तर तेही नको म्हणायचं. मग आपलं पोट भरणार कसं आणि तृप्ती व्हायची कशी? म्हणून कर्मातीत अवस्थेमध्ये जर जायचं असेल तर कर्म हे कोणत्याही अवस्थेमध्ये सोडून चालणार नाही. एक सिद्ध कर्म आलं आहे वाट्याला, ते तरी करा, नाहीतर दुसरं कर्म निर्माण करून ते तरी करा. पण कर्म केल्याशिवाय मात्र काहीच चालणार नाही, दुसरा कोणताही उपाय नाही. योगी अरविंद यांनी कर्माचं वर्णन फार सुंदर केलेलं आहे. ते म्हणतात, ज्याला तुम्ही कर्म म्हणता, कर्म समजता, ते कर्माचं बाह्यांग आहे, ते खरं कर्म नव्हेच. आतमध्ये जोपर्यंत वासना आहेत, हे हवं आणि ते नको, तोपर्यंत कर्म आपल्या बोकांडीच बसलेलं आहे. आणि म्हणून योग वासिष्ठामध्ये वसिष्ठ मुनी श्री रामचंद्रांना सांगतात, मन कृतं कृतं कर्म न शरीर कृतं कृतं. बाहेर जरी आपण स्वस्थ बसलेलो असलो तरी मनामध्ये हालचाल चालू आहे, आशा अपेक्षा आहेत, हवं नको पण आहे. म्हणजे आतमध्ये कर्म घडतंच आहे, कर्माचं बीज आपल्या मनातच असतं. बाहेरून शरीर जरी शांत स्वस्थ बसलेलं दिसत असलं तरी मनामध्ये हवं नको पण सुद्धा जे आपल्या मनामध्ये डोकावून जातं म्हणा, किंवा मनामध्ये विचार येऊन जातात, अमुक एक करावं, अमुक एक करू नये, हे जे काही आपल्या आतमध्ये घडतं ते देखील एक प्रकारचं कर्मच आहे, किंवा कर्माचं ते बीज आहे असं आपण फार तर म्हणू शकतो. पुढची ओवी 49वी. जव निरार्थता नाही तव व्यापारू असे पाही, मग संतुष्टीच्या ठाई कुंठे सहज. जोपर्यंत आपल्या मनामध्ये संपूर्ण निरीच्छता येत नाही तोपर्यंत कर्म करणं जरुरीचं असतं.
एकदा का माणसाला तृप्ती मिळाली, संतोष मिळाला की तो त्यामध्ये गुंतून जातो. याच्यामध्ये एक मर्म आहे. गोंदवलेकर महाराज एकदा म्हणाले की तुम्हाला कर्म थांबवायचं आहे ना, तर कर्म थांबवायला तुम्हाला फार शक्ती लागते. त्यातही कर्म थांबेलच हे सांगता येत नाही. ते थांबेल किंवा न थांबेल. हे विश्व सुरू झाल्यापासूनच कर्माचा हा प्रवाह सुरू आहे. तो थांबवणं फारच कठीण आहे. एखादी घटना, एखादा प्रसंग घडायला सुरुवात झाली की तो थांबवता येत नाही. म्हणजे कर्म एकदा का सुरू झालं की ते थांबवणं शक्य होत नाही. तुम्ही ते कर्म अकर्तेपणाने केलं तर त्या कर्माला फार मोठा अर्थ प्राप्त होतो. सत्पुरुषांच्या चरित्रामध्ये या गोष्टी दिसतात. त्यांचं चरित्र हीच त्यांची लीला बनते. गोष्टी साध्या असतात पण त्या महान बनतात. ज्ञानेश्वर महाराज हेच सांगतायत, अकर्तेपणाने कर्म केलं तर ते कर्मच कुंठित होऊन जातं. आणि अनेक सत्पुरुषांचं महत्त्व त्यांच्या मृत्यूनंतर फार मोठ्या प्रमाणात वाढतं. हे आपण प्रत्यक्ष घडताना पाहतो. गोपाल कृष्ण भगवान की जय.